सर समोर आज या ठिकाणी विश्वकर्मा सेवा संघामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। खऱ्या अर्थानं हा सोहळा विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यातील जडणघडणीसाठी अतिशय आवश्यक, उपयुक्त आणि त्यांना ऊर्जा निर्माण करून देणार आहे। वेळी जर आपण त्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली तर मला वाटतं निश्चितच पुढील आयुष्यामध्ये आज परिस्थितीमध्ये जे यश मिळालेलं आहे त्याहीपेक्षा जास्त यशाला गवसणी घालण्याचं कार्य त्या विद्यार्थ्याकडून निश्चितपणे होणार आहे असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो। समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या खूप संघटना आपल्याकडे आहेत, परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी प्रगतीच्या पथावर ते घोडदौड करावी आणि त्यांना सगळ्यांच्या मार्फत कौतुक आणि त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे काम फार मोजक्या संस्था करताना दिसतात। त्यापैकी मला वाटतं ही आपली विश्वकर्मा सेवा संघ ही संस्था आहे। तर या संस्थेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यांनी सतत विद्यार्थ्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहून विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलावा असं मी त्यांना आवाहन करतो। आजच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय आव्हान असेल सर? आजच्या विद्यार्थ्यांना आव्हान असं आहे की पूर्वीचा काळ आठवून पहा। पूर्वी अतिशय खडतर जीवन होतं, आपल्याला कुठल्याही सेवा सवलती सुविधा नव्हत्या, त्यातूनही बरेच विद्यार्थी यशस्वी होऊन, बरेच विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आम्ही दोघं त्याचे उदाहरण आहेत, मी आणि पांचाळ सर। आमच्या काळामध्ये ज्या काही प्रतिकूलता होत्या त्या सुदैवानं तुमच्या समोर नाही आहेत। आज इंटरनेटचा जमाना आहे, एका क्लिकवर तुम्हाला सगळे रेफरन्सेस मिळतात, ई बुक्स मिळतात, पुस्तकं अवेलेबल आहेत, मार्गदर्शन अवेलेबल आहे। नांदेड नगरीत तर काय क्लासेसचं अतिशय मोठं म्हणजे आलय आहे। अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं, तुम्हाला आम्ही एक गाडी दिलेली आहे, ड्रायव्हिंग लायसन्स दिलेलं आहे, गाडीमध्ये पेट्रोल भरलेलं आहे, फक्त तुम्हाला सुरक्षितरित्या ती गाडी या प्रगतीच्या पथावरून व्यवस्थित चालवून योग्य त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं एवढंच काम तुमच्यासाठी आहे। विद्यार्थ्यासाठी हा संदेश असेल की आपल्यासाठी जर आपले पालक अहोरात्र झटत असतील, आपल्या प्रगतीसाठी आपल्याला त्यांच्या गरजा कमी करून तुम्हाला मदत करत असेल तर निश्चितपणे आपण जर यशस्वी झालात तर मला वाटतं त्या आईवडिलांचे जे ऋण आहे जे कधीही फेडता येत नाही, पण काही अंशी आपण जर उत्तमरित्या आयुष्यामध्ये यशस्वी झालो तर ते ऋण आपण कमी करतो, कमी होईल अशी भावना तुम्हाला आणि तुमच्या मातापित्यांनाही निश्चितपणे वाटेल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो। मी विद्यार्थ्यांना आणि पालकांना असं सांगू इच्छितो की आपल्या बाकी अडचणीला बाजू ठेवून शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आणि हे शिक्षणाला महत्त्व देत असताना शिक्षणाचा प्रत्येक क्षण आपल्या जीवनात कधीतरी कामी येत असतो आणि त्यांनी शिक्षण घेऊन अत्युच्च पदापर्यंत पोहोचलं पाहिजे। या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं। पुढील विद्यार्थ्यांना आपलं काय मार्गदर्शन असणार? मी माझं विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन असेल की त्यांनी शिक्षण घेत असताना कुठल्याही गोष्टीला किंवा अपयशाला माघार घेऊ नये आणि त्याने त्याच्या शिक्षणासाठी भविष्यामध्ये सतत प्रयत्न करावे आणि प्रयत्न कधीही वायफळ जात नाहीत, ते प्रयत्न त्याच्या जीवनामध्ये हमेशा कामाला येत असतात आणि त्यानं त्याच्यासाठी ते यश मिळवण्यासाठी हमेशा हार्ड वर्क केलं पाहिजे आणि कोणतेही काम सक्सेस होण्यासाठी अगोदर त्याचा गोल निश्चित केला पाहिजे। त्यांनी त्याचा गोल निश्चित करून त्या गोलच्या मार्गाने मार्गस्थ झाले पाहिजे असं मला वाटतं। खऱ्या अर्थी जे विद्यार्थी आहेत
आणि त्यांची शिकण्याची खूप तीव्र इच्छा आहे आणि त्यांची परिस्थिती बिकट असल्या अभावी तुमचं काय मत असेल, त्यांचं सहकार्य काय असेल तुमचं? खूप चांगला प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्यांची अशी काही अडचण असेल, समजा आता एका मुलीच्या शिक्षणाबद्दल सेवा संघाने केलेलं आहे, तर त्यांनी सेवा संघा असे जर कोणी विद्यार्थी असतील की जे शिक्षणासाठी घेऊ शकत नाहीत, त्यांचे नातेवाईक नाहीत, त्यांचे जरी नातेवाईक असले तरी मदत करत नाहीत, असे जर कोणी असतील तर त्यांनी सेवा संघामार्फत त्यांनी शिक्षणासाठी विनंती केल्यानंतर त्यांना सेवा संघामार्फत व आमच्या मार्फत त्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना मदत केली जाईल. तुम्हाला पाठवू सगळं काय म्हणतो 10 मिनिटाचं गेलं बाहेर गेलं. म्हणून मी तुम्हाला बंधू आणि भगिनीनं एक सोडून असं म्हटलेलं आहे. खरं तर आज या ठिकाणी विश्वकर्मा सेवा संघामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. खऱ्या अर्थानं हा सोहळा विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्यातील जडणघडणीसाठी अतिशय आवश्यक, उपयुक्त आणि त्यांना ऊर्जा निर्माण करून देणार आहे. वेळीच जर आपण त्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली तर मला वाटतं निश्चितच पुढील आयुष्यामध्ये आज परिस्थितीमध्ये जे यश मिळालेलं आहे त्याहीपेक्षा जास्त यशाला गवसणी घालण्याचं कार्य त्या विद्यार्थ्याकडून निश्चितपणे होणार आहे असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो. समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या खूप संघटना आपल्याकडे आहेत, परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी प्रगतीच्या पथावर ते घोडदौड करावी आणि त्यांना सगळ्यांच्या मार्फत कौतुक आणि त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे काम फार मोजक्या संस्था करताना दिसतात. त्यापैकी मला वाटतं ही आपली विश्वकर्मा सेवा संघ ही संस्था आहे. तर या संस्थेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यांनी सतत विद्यार्थ्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहून विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलावा असं मी त्यांना आवाहन करतो. आजच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय आव्हान असेल सर? आजच्या विद्यार्थ्यांना आव्हान असं आहे की पूर्वीचा काळ आठवून पहा. पूर्वी अतिशय खडतर जीवन होतं. आपल्याला कुठल्याही सेवा सवलती सुविधा नव्हत्या. त्यातूनही बरेच विद्यार्थी यशस्वी होऊन, बरेच विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आम्ही दोघं त्याचे उदाहरण आहेत, मी आणि पांचाळ सर. आमच्या काळामध्ये ज्या काही प्रतिकूलता होत्या त्या सुदैवानं तुमच्या समोर नाही आहेत. आज इंटरनेटचा जमाना आहे. एका क्लिकवर तुम्हाला सगळे रेफरन्सेस मिळतात, ई बुक्स मिळतात, पुस्तकं अवेलेबल आहेत, मार्गदर्शन अवेलेबल आहे. नांदेड नगरीत तर काय क्लासेसचं अतिशय मोठं म्हणजे आलंय आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं, तुम्हाला आम्ही एक गाडी दिलेली आहे, ड्रायव्हिंग लायसन्स दिलेलं आहे, गाडीमध्ये पेट्रोल भरलेलं आहे. फक्त तुम्हाला सुरक्षितरित्या ती गाडी या प्रगतीच्या पथावरून व्यवस्थित चालवून योग्य त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं एवढंच काम तुमच्यासाठी आहे. विद्यार्थ्यासाठी हा संदेश असेल की आपल्यासाठी जर आपले पालक अहोरात्र झटत असतील, आपल्या प्रगतीसाठी आपल्याला त्यांच्या गरजा कमी करून तुम्हाला मदत करत असेल तर निश्चितपणे आपण जर यशस्वी झालात तर मला वाटतं त्या आईवडिलांचे जे ऋण आहे जे कधीही फेडता येत नाही, पण काही अंशी आपण जर उत्तमरित्या आयुष्यामध्ये यशस्वी झालो तर ते ऋण आपण कमी करतो, कमी होईल अशी भावना तुम्हाला आणि तुमच्या मातापित्यांनाही निश्चितपणे वाटेल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो.